तुम्ही 6 पोळ्या खाल्ल्या. आयडू ओटरून बघायला लागली. आदिरावच्या वाटणीचे तुम्हीच खाल्ले. अधिकराव हे आणखी कोण येणार होतं जेवायला? माझा बा. काय राव सारखं विचारताय? अरे ते लकेच पप्पा म्हणायला सवय लागलेली रे. ते अधिकराव म्हटलं जरा लक्ष देत नाही रे. अरे पण काय पण म्हण, तुझ्या आईच्या हातच्या पोळी सवय नाही लय भारी लागा. आता पण एवढ्या पोळ्या खाल्ल्या, पण तुझ्या आईच्या हातच्या पोळ्याला चव नाही बघ. ही कराय बरं अध्यक्ष, चला येतोय झोपायला. आता खरं सांगू का, अक्षय माझ्या मनाने बोललास. मला कटाळा पण आलाय. कावा तर घरी जाऊ. चल तुझ्याच घरी जाऊन चल घरी निघा. राव इथं डोलाय लागला या. चला व्यवस्थित घरी. लगेच राव तुम्हाला बोट धराय दिलं खांद्यावर येऊन बसताय म्हणा की. आपण जपलास की दोघं एका काम करून. काय नाही का चला घरी. आणि आता फोन बिन करून आम्हाला, मी फोन बंद करून झोपणार आहे. आधी कटा आलाय. वय चालतंय. व्यवस्थित जावा. भांग पेल्याच्या वर डोलाय लागलाय. नाही गुड नाईट लव्ह यू. होताय का पुढे लाजला गडी. आयला काय भारीचा न पडले. गार वार आहे, मस्त वाटते. आता काय करत, घराच्या बाहेर जात, बाहेरच वाऱ्याला निवांत दिसतं त्याच्या आईला ना. मामा त्या खाकर वगैरे परत करा. माझा फोन आलाय. हॅलो, हा बोल गे. हॅलो, मामा गॅन बिन गेले फोन उचला की. बोला. मला वाटतं तो उचलून आणलायस. हॅलो, अगं बोल गे. हॅलो, अगं बोल गे. ए जरा हळूच बोल की. 4 माणसात मी फिरतोय हिडतोय आणि तू माणसात एकच नाही दम देतेस मी मला. शांत बस जरा. काय आहे? आईच्या गावात मामाला अख्खं गाव भेटत या आणि मामा मामीला भेटत या. मामीचा फोन आल्यावर मामा पण गारच होत या. मामीनं मामाला मुठीतच धरून ठेवलाय चांगला. सपशेल पेलाय मामा इथं. ए काय आहे? अगं अख्खा गाव मला भेटतोय. हा, आणि माझ्या गावात काही इज्जत प्रतिष्ठा काय आहे का नाही? आणि तुम्हाला सारखं हे आणा ती आणा. हा, 4 दिवस माझं मन रमू आम्ही गावाला आलो तरी तुझी हिथं बी बॉम्ब आहे का? हा, काळीच पिठी नाही, नारळ नाही, अगरबत्ती नाही. तुला तेवढं बघता येत नाही का गावात? काय माझ्या, मी तुझा नवरा आहे का तू माझा नवरा आहेस हीच मला कळ नाही झालंय आजपासून. अवघड आहे माझं. इथं हिरीत जावं काय असा मला प्रश्न पडलाय. भारी लागली पण त्याच्या आईला अंक दुखायला लागलं. असं वाटतं मान गुडकून बसली काय, वाटायला लागले, अंग दुखायला लागले. तिला 5-6 पोळ्या खाल्ल्या तरी सकाळ सकाळ भुका लागायला लागले. असं तसं नाही, मटणच खाऊ वाटायला लागले. स्वप्नात पण सारखी हाडकं दिसत होती मटणाची. मोठी अशी हाडकं लागत होती. आज मटण खाल्लं पाहिजे. त्यात नुसतं सळसळायला लागले ते. असं वाटतंय का नाही नुसतं. मला मटण पाहिजे, मटण. हाडकं पाहिजे ती हाडकं. आत्ता जास्त जोय नाही कर, तुलाच खाऊन टाकीन. आईच्या गावात पोटात हाक पडल्या. मटण म्हणते मटण. आईला मटण खावटायला लागली. वजा खाऊ दे आंघोळ. पहिलं मटण खाऊया मटण. हवलदार माळी नाही देऊ शकत आता तुम्ही टाळी. लकाई भिंगरी प्रकरण लय अंगलेट आलं. पैसे बी भेटले नाहीत जास्ती. चांगलं प्रमोशन जवळ आलोत. ह्या भिंगरी प्रकरणाच्या पायात प्रमोशन बी गेलं आणि त्या कार्टेंच्यामुळे सस्पेंड बी झालं 2 महिने. पण मला बी माळे हवलदार म्हणतात नाही असणे अडकवलं कुठल्या गुन्ह्यात
चांगले 4-5 कलमच लावतो. गावतेलीच इथं कुठेतरी दाखवतोच एका एकाला. ला गडी एक मिळून झाली तर गहू मळायचा आहे म्हणताना म्हणत होतो रंगाशेटला एवढं गहू करू नका, एवढं गहू करू नका, इथं गड्याची बॉम्ब असल्यासारखी गडी पगार वाढवून देतो म्हणलं तर पण गडी मिळणं झाली ती. मग त्याला काय जाते तेव्हा रंगाशेटला तिथं बसून सांगतोय फोनवर, बाळ्या 10 एकर गहू कर, बाळ्या ही कर, बाळ्या ती कर. काय कामाचा नाही आणि मलाच म्हणते बाळ्या काय कामानं. गडी मिळला म्हणजे बरं झालं, नाहीतर काय खरं नाही. हा राजा आता पडायचं नाही, आता बसतोय हो राजा भाऊ काय करताय? कर बाया. अहो वायस तुमच्याकडे काम होतं. माझ्याकडं हो काय काम? अहो आमचं वायस आहे ना ते मग गावाची मळणी करायची आहे हो. म्हणून मी हा चला की गावाची मळणी करायची. किस्त आहे एक 10 एकर करायची. 10 एकर. हा तुझ्या बायानं कुणा त्या रंगाचे आहे ना आजोबा आपण येत नसतो तिकडे मळायला. अरे मागले 2-3 वर्षात त्यानं माझ्याकडनं मळून घेतलं गहू, ते पैसे राहिले, त्यानं पैसे माझं सगळं बुडवलं आणि आता आणखी त्याचं जाऊ तापला. आजोबा आपण येत नसतो, तुझा तिकडे. अहो राजा भाऊ पैसे द्यायचे बाळ्या देतो की तुम्हाला पैसे, त्या बाळ्या शेडची ची जिम्मेदारी तुम्हाला पैसे द्यायची. बाळा शेट शेट कधी बसलो तू झालं? अहो ती शेट बीट राहू दे तिकडं, तुम्ही उद्या सकाळी तेवढं मळणी करूया म्हणजे अहो, पावसाचं वातावरण झाले उद्या अरे सकाळी. मी येणारच नाही तर तिकडे. अहो तुम्हाला ऍडव्हान्स पाहिजे का? ऍडव्हान्स देतो, ही घ्या ऍडव्हान्स घ्या आणि उद्या सकाळी नक्की. आता मेजत बीज बसू नका, खिशात ठेवा ती. उद्या सकाळी या, येणार नका नक्की? ओकेच. ओके. अहो अगोदर एक तर गडी मिळून झाले, तुमच्या विश्वासावर बसतोय बरं का? अरे या राजाचा शब्द आहे, मी आलो म्हणजे आलोच. नक्की येतो 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 यायचं बरं का? येतो येतो. आईला बाळ्याला का सका सका पारे भावनी केली लगा तो 1000 रुपये. नाही 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 रंगाचं नाही ह्या वेळा. आता 2-3 पुती गावाचे डापतोच, मागची सगळी वसुली भरून काढतो आता. अरे मजा काय करतोय? बघितलंय मी, बघितलंय. अरे तू कधी आलास इथं? बाळा पैसे देतात आता वा. अरे वा गिऱ्या, तरी तर म्हटलं तू प्रत्येक वेळेला पैसे द्यायलाच कसं काय रट्टा बघतोस? अरे जिथं वाई पैसा तिथं वाजा. राजा खाली बस की, अरे खाली बस की. काय आता 1000 रुपये दिली. 1000 नाही 2000 आहे ते. मग काय करायचं तुला? अरे पण बाळा तर 1000 भरला होता. अरे असू दे, ते माझं पैसे आहे ती. तुझंच पैसा आहे ते, पण तू एक गोष्ट विसरलाय, तुला आठवण करून देते. मारलंय मेंदवाला मारून. कसली? तू काय म्हणला होतास वाजा? तुला पार्टी दे, तू पार्टी आठवते का? डिंगरीला सोडून आणलेली. लगा वजा. अरे देतो म्हणलो होतो, देतो की. देतो बिती तसलं काय नाही. लगा तुझ्या डिंगरीसाठी माझा जीव डोक्यात घालून मी लगा त्या 6-7 फूट गुंडापूर जायला लागलो. त्याचं काय तुला नाही तुम्ही अरे कपिलाला औषध घ्यायचं आहे रे म्हणून. कपिलाला औषध. तू पार्टी देणार का नाही सांग. अरे शपथ तुझी लगा. मला आज पार्टी पाहिजे. माझ्या अंगात काही खवायला झालंय. मला आज मटण खायचं आहे. तू पार्टी देणार का नाही सांग, नाहीतर आता आबाकडे जाणार आणि आबा सांगणार राजाचं डिंगरीचं लपडे लपडे. अरे लपडे नाही, प्रेम आहे प्रेम. त्या प्रेमाच्या प्रेम आहे बी लफडे लफडे. आम्हाला एखादं 2 कान भरून सांगणार आणि तुमचं प्रेम का लफडायचं नाही पार म्हणून टाकणार. सगळ्या गावभर बाबा करणार. असं करतो की 10 बाय 20 बॅनर करून चौडी लागतो. कुठे सगळ्या गावात बोबाटा यायला धरुशीला. मला पार्टी देत नाही ना, तुझं कसं प्रेम मोडतो बघती. लफडे मोडून टाकतो. अरे हाय बिला मी कान आहे की थांबते जरा. मुख गेलं गप्प चला. हिदर 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 बस. काय असं आणायचं आनंद पार्टी कर नानाला लागतात. प्रेमाला सांगायचं वजा हे 1000 रुपये घे, पार्टी कर यार. या तिथं पारड्यात. प्रेम आहे लपड नव आमचं. आता प्रेम आहे तुझं. एकदा मन प्रेम आहे. हे आता तुझं प्रेम आहे. मगाशी तर तिला पडवत. त्याच्यामुळे मला 1000 रुपये गेले गावात. ऐ इकडे ये. तूच काय इकडे कुठे फिरतोस? कुठं फिरतोय म्हणजे? वायस काम होतं गेलतो. होय कुठलं गाव? हा कुठलं गाव? मला विचारतो कुठलं गाव? हा तुला काय विचारतोय. बिस्कुटवाडी आहे, बिस्कुटवाडीतला आहे मी. कुठलं गाव म्हणून मला विचारतो या बाळ्याला. तू कोण आहेस? मी कोण? हा खाली बघितलंस का पायात काय? खाली काय पायात काय बूट आहे, पिवळी पॅन्ट घातलाय,
पिवळी पॅन्ट आहे हा मग नीट बघ नीट अजून एक गॉगल लाव. हे काय पिवळीच पॅन्ट आहे तर काय मला काय दिसत नाही झूम करून बघतोय तर काय ना पडल्यावर कळेल की कोण आहे ती काय मला कशाला म्हणाल कान पडलो हे बाळ्याला पोलीस आहेत पोलीस हा हा, कुठे फिरतोस नाही वायस काम होतं म्हणताना गेलतो तिकडे इकडे या काय गावातली पोरं कुठं काय पाहिजे गावातली पोरं हा पोरं कशाला पाहिजे गावातली काय विचारलंय तेवढं सांग का खरं विचारलंय तेवढं सांग म्हणले ना तू का खरं गावातली पोरं कुठं पोरं आता गावातली पोरं कसं गावतली बरं का ती लागली ती जुळणीला कशाच्या ती आज पार्टी पार्टी? हा वजीरची पार्टी कुठं ती तिथं रस्त्याकडे ती पारली काय बरं असून दे का काय नाही जा निघ निघ आता आणि हे काय करू बाबा? आता बघतोच कशी पार्टी करते ती यास नाही आत टाकलं 4-5 कलम लावली ना तर माळे हवालदार नाही हॅलो कुठे आहे सर अरे एक काम कर एक ताडीचं फुगं घेऊन एक 10-15 बिस्कटवाडीत त्या कार्टेसने आतच टाकतो बघ आता नाही ये घेऊन तू लगेच आज त्यांचं बरोबर कलम लावतो बघ ये मी इथंच आहे आज रात्रीच्याला पार्टी आहे त्यांची बरोबर कार्यक्रम करून टाकतो मला सस्पेंड केलंय काय त्यांनी नाही त्यासने आत टाकलं तर माझ्या नाव सांगत नाही बरोबर हा ये पाठदिशी आता लक्याकडे जाऊया पहिल्यांदा आणि लक्याकडे आईच्या गावात खुरड मटण मिळेल तेव्हा मिळेल पहिले 4 कच्ची अंडी पिल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही अंडी 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 कोंबड्या आईच्या गावात एक कोंबडी नाही काय एक अंड नाही काय अंडी पाहिजे ती मला माझ्या अंगाला आग व्हायला लागले काहीतरी खाल्ल्याशिवाय मला कोंबड्या कुडूक झाल्या का सगळ्या अंडी कुडूक झाली काहीच कळलं ना मला अंड अंडी कोंबडी पण नाही पुढे गावून खाल्ली असती तुला कच्ची असतात माझ्या पोटात आग व्हायला लागले मला काय तू खाल्ल्याशिवाय मला चैन पडणार नाही अध्यक्ष तिकडे कुठे ताट केलंय इकडे तरी मला वाटलेलंच पोका अंडी न्याला येईलच तरीच मी अंडी घरात काढून ठेवली ती हा या इकडे अल्ला गल्ला क्या तू आणि इथं काय करतेस काय करतोय अरे बोक्या नाही सोकावल्याला बोका आहे तू ए समजलं असं बोल की काय बोक्या सोकवलेलं बोक्या लावलेस अध्यक्ष तसं नाही मला म्हणायचं अंडी लावली का कुठली अंडी कुणाची अंडी कुणाची अंडी राव चांगलं चापसच होता की डाल घेऊन ए बॅलगी कशाला चापतोय अरे पार्टी करायची पार्टी मटणाची पार्टी करायची आपल्याला मटणाची पार्टी करा आपल्या खिशात फुटकी दमडी आहे का फुटकी दमडी दम तुला दावत दमडी एवढं पैसे इकडा पैसे एवढं म्हणजे 1000 रुपये येते 1000 पार्टी करायची आपल्याला हो अध्यक्ष कुठे टाका टाकला ए डाका काय टाकला अरे राजाचं नाही का ठेवलं आपलं पार्टीची तुम्हाला तर बिंगरीला चढवलेली त्याला 1000 रुपये दिली ती करा मला पार्टी ती काय होती 1000 रुपये आणलं की मटण राजा तू मी तिघ जणी गलकेलीत करूया अध्यक्ष राव नियोजन जोरात चाललंय तुम्ही पण अध्यक्ष मला अजून पटत ना की तुम्ही पार्टी द्यायला लागलाय ती हो तुम्ही पार्टी दिल्या हे मला आठवणच ए आठवण लगा किती पार्टी दिल्या ते मी जरा मेंदोळा ताण दे की लगा एक पण पार्टी दिली नाही हा? चांगलं लगा आठवलं मला आठवलं का दिल्या ते पार्टी मी अहो मेलेलं कोंबडी पार्टी केली नव्हती अख्खा गाव आगावानी बसवलं तुम्ही हे अख्खे गाव आणि ती जुनं काही लोक कडे बसलाय आणि दुसऱ्या पण पार्टी दिल्या त्या तुला नको का पार्टी आजची सांग मटकाची पार्टी आहे तुला नको असली तर राहू दे मी आणि राजा दोघच पाहिजे की अध्यक्ष पण काय पण म्हणा राव दर्जा वाढलाय बरं का तुमचा नाही राजाचा मटणाची पार्टी
म्हणजे तुला पार्टी नकोच आहे राहू दे माझं कोण काय सोडून राजाचं काय तेसवी त्याच काय तसं नाही ऐका की मला काय म्हणायचं आहे तू काय म्हणत ऐक माझं ऐका की आतापर्यंत कोणाकर गय म्हटलं नाही तुम्ही अचानक पार्टी द्यायला लागलाय म्हणून मला तसं म्हणायला लागलं तू माझं कोण गाण गातोयस का माझं माप करतोय नाही नाही बरोबर करूया बोला काय काय नाही मी असं करतो जातो आणि चांगलं 1000 गळगळीत मटण घेऊन येतो तर तू काय कर माहितीये का 1 किलो तेल 1 किलो तांदूळ कोणाल आणि मसाला लिंबू कोथमीर आलं बाकीची ती पेस्ट ती करून आणि काढी पिटी हा महत्वाची काळी पिठी म्हणजे प्रत्येक पाठीला नाही काळी पिठी विसरतात बघ त्याच काळ्या पिटीत आमचं घर पेटवा कर बाबा असं का बोलायला लागलाय आधी रावचा काय किरण मला दुकान आहे कोण राधिकराव माझा बा अरे पण चिडा काय झालं तुला अहो काय माझ्या घरात ठेवले सामान एवढं सामान महिनाभर जाईल की आमच्या घरात एवढं आणाय सांगायला लागलाय तुम्ही अरे मी काय म्हटलं तो अध्यक्ष तुम्ही काय बोलला मी नुसतं पाटील आणणार बाकी तुम बघा अरे नुसतं पातेल तर काय आई बहीण पाहिजे की रे? तुमची तुम्ही आणा असू दे पातेल तर पातेल मी पुढे जाऊन मटण घेऊन येतो तू लगेच मागणं बरं का आणि मोठं पातेल आण आणखी तीच बराच आणतो आणतो हंडा आणतो मोठा जावा आईच्या गावात आता काही बाकी जुळणी कशी करायची आईला काय कळणं झालं सकाळपासून काय झालं नुसतं मटण 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 असं करते मटण म्हटलं की आतडी पत्र्याची उड्यान मारायला लागली ती काहीतरी करून बाकी जुळणी करूया आणि मटण पहिलं खाऊया मटण खाल्ल्याशिवाय चेनच पडणार नाही गाना काल पाऊस बघितलंस का अहो, काय पाऊस बघताय आले का काय रे लय बेकार केलं बाबा पावसानं अरे ह्या दिवसात कधी पाऊस असतो हं? का तो अरे मी आता म्हातारा होत आलो मला तरी माहित नाही बघा असा पाऊस पडलेला अहो, वादळी पाऊस आहे हो. अरे कसलं तुमचं वादळ आलं ते द्राक्षाचं का वर्षभर माणसाने सेवा केली 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 का तोंडातला रग घास गेला अहो, उभ्या बागा पडल्या पडलोय भुईसपाट झालं सगळं भुईसपाट झाले भाग काय शेतकऱ्याचं बघ सगळं नाही कसं दिवस आलं रे का पहिलं नव्हतं बाबा असं होत पहिलं दिवस वेगळं आताच वेगळं गाणं भाऊ इथं आहे तुम्ही अरे तुमच्याच गाला चाललो होतो बरती ना आपल्याला कांदा येते ना कांद हा ढेग लागलाय घरात बरं काय करायला तुला कांद्याच मला 1 किलो पाहिजे कांदा चला 1 किलो कांदा घेऊन द्या 1 किलो हा कशाला कशाला म्हणजे पार्टी माझी आज ते पण अशी तशी नव चिकन बिकन नाही मटन आहे मटन 1000 रुपये मटन जाणार आहे बघा 1000 रुपये येते चला मला कांदा द्या आणि पार्टी करायची मला जुळणी करायची अरे वाज्या अरे 1 किलो काय मागतोयस अरे 2 किलो घेऊन येतो 2 किलो आणि काय तेवढंच नव अरे लसूण आलं दारात पुढं कोथमीर आहे ती बी सगळं एकत्र करून पाट्यावर त्याला रगडून सगळं मिक्स करून का नाही योगाना घेऊन येतोय फक्त एक ध्यानात ठेव जेवायला मला पण पाहिजे बरं का आणि हे मी लागा खाणार किती 1-2 घासाचा मानकरी माहित आहे ना तुला पण माहित आहे माहित आहे मला बरं असं करा पडड्यात सगळं घेऊन या मी मटण घेऊन येतो बरं का आणि लवकर या उशीर करू नका तू जा तयारीला लाग मी इकडे लागतो तयारीला होय 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 पाना भाऊ तुम्ही राव फारच ताण पाडले या तुम्हाला नाही बघत मी असं करा तुम्ही पण या हातीन भाकरी घेऊन आणि मग कडे नका येताना तुमच्या घरची झणझणी चटणी येते आणि 1 किलोभर त्याल पण आणा की घरच्या गाण्याचं काढलेलं शेंगदाण्याचं ते पण घेऊन या असा आहे वाजायला का चांगला वसूल करतोय जण उद्या येऊ नका नाही येणार ए, भाऊ, येणार येणार बर, ते राव, घ्या आणतो तेवढं. आणतो आता घ्या ना बाबा काय मोठ्या मनाने म्हटलं नाही आणतो घे चटणी चांगली तिकटाची आणू का हा तिखटाची चटणी आणा बर झणझणीत. बर बर पण वजा काळीच पाहिजे बरं का आपण भाऊ बोकडाच काळीच कमी पडले हं. माझं अरे वा. काळीच पण टाइम आल्या म्हणजे झालं. लगेच हा. जाच नसतं आलोच भाऊ हे बार बेट दिसतोय तसं न साधं सुद्धा नव आपल्याला बी कसे डाग लावून गेलं हा? तुम्हाला त्याल चटणी मला कांद बाकीचा मसाला हा. पण त्याला सांगितलंय मी 2 रव
पण तिथं गेलो का नाही ही पोट असं नाही असं शाबास गाना त्याला धावतोच बघा पैलवानकीचा हिसकाच धाव जरा त्याला हा. पिळतो तिथं. आणि मी तरी सोडतोय मी यार, मी बी वर काढतो की चांगलीच आपण वसूलच करूया लय दिवस झालं घ्या ताव जा आपण ते गंमतच करूया चांगलंच वसूल करू बरं लागा तयारीला मग तुम्ही तिकडं मी इकडं चालतंय चालतंय हा. जाऊया जाऊया, चला उरकूया जरा लवकरच शिवभाषाने रातच जेवण ठेवलंय आता हे काय दिसायचं नाही काय नाही कुठं उजेडत नाही भाऊ कुठं चाललाय धडपडत एवढ्या रातचं बाळा चला घरला एवढ्या रातचं धडपडत चाललाय अरे मला जरा परडेत सोड की परडेत परड्यात हा. परड्यात काय आता अरे ते वजानं जेवण पार्टी ठेवली आहे. पार्टी हो कोण वजीर हो 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 मला सोड की तेवढं परडेत भाऊ पार्टीत मग कोण कोण आहे आता कोण कोण काय विचारतोस राजून लके तर ते चिकटूनच असते ती होय 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 आणि मला न गाण्याला सांगितलंय आणि कोण कोण आहे ते कोण ठाऊक मला तेवढं सोड पार्टीत तुम्हाला पार्टीत सोडू तू जेवलायस का मी जेवले व्हायचं हं. पोटात जागा आहे मग चल चल वाईस खातो मी दोन घास अहो खरं ती वजीर प्रत्येकाच्या ताटात घेऊन खाणारा माणूस आणि मला दिल का त्यो? अरे तुला काय करायचं माझ्यातलं दोन वाढतो तुला काय त्यात असं म्हणताय चल बरं, चल. चल जाऊ काय मिळेल ते मिळेल घास घास हा. मला तेवढं सोड पार्टीत आणि मी काही परत येऊ होय? नाही नाही पण तू जेव की माझ्या हा मग चला हा मग असं म्हणलं तर चला. काय ए लक्या अरे त्याला पण कडलंय हे आपलं राजा का येणार रे अध्यक्ष ही कसला आचार राजा म्हणायचा 17 फोन केली तरी रोह्याचा फोन व्यस्तच बसला असेल ते डिंगरीवर गुलू गुलू करत अरे पण आता ही पुढे कोण करणार कोण करणार अहो माग बघितलाच फोन आहे मामा अहो मामा नाही आचारी बाबा मामा जमत ना मला अहो गावाकडे नाच करते का असं काम आहे मामाचं म्हणजे अहो एका टायमाला 4 बोकडं कापतो मामा चार बोकड कापतो मामा काय खाते आहे का अहो म्हणजे शिजवत व काय जमतेस तुमची जरा सभा बंद करता का इथं तेल कडलंय इथं कांदा चिरून तयार आहे इथं टमॅटो चिरलेला आहे हा ती कवा टाकायचं जेवायचं कमी तो हो, अध्यक्ष तू पण सांगायची त्याला कडले बघ अरे टाकी मी कांदा त्यात गोळ टाक इधर अर्धा रात काट काय का हे का ना हात हलव की घंटेनं वाजलं मटण शिजलं घंटेनं वाजलं मटण शिजलं हाडानं दुखती या दाढीच जणी रसा रसा वाढ ग व्हायचा अरे पण मी याच्या कुठे कोणी शिजवलं कुठल्या कापड्याने शिजवलं मामा तुम्हाला कापडे म्हणतो शिवाय कांड बोलून राजा बोल नाहीतर ह्याच गाडीत बघू द्या मी आपलं विचारलो कारण माझ्या आता एवढ्या पुरतं केलं नाही शेत तुला बघण्यात काढून गाव जेवण घाली नाही अहो मामा मी कायम बनवतो माझ्या टेस्ट जरा वेगळा आहे म्हणून मी म्हटलं कुठल्या गाबड्यानं बनवलं ए तुला कवा सांगितलं याला आणि कवा येते आणि किती फोन केलंय कुणाला तुला किती फोन बनतो एक फोन आला नाही मला बस ती बोलत आता सारखं लावलं तर फोन म्हणते ते व्यस्त आहे एवढा व्यस्त असतं मी बर मामा आता मी बघा कसं राहिलेला जरा तडका देतो असलं भारी मटण करतो आय 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 माझ्या शिजलंय का व्यवस्थित रे आता तूच बघ तू आचार्य आहे का मी आहे आयला वास्त्री चांगलं आहे तुला तडका अजून एक दिवस चांगला बरं का याला हे पळे केवळ चमच्या आणि हे तू आणि हे तू आता तुझं तू बघ ए तिकडला आपण घेऊ आवडतं लोक मोठं पीस टाकले ते करू तुम्ही या काळा खावला ती सवय आहे सगळं शिजलं की मग येत या बस एकटा खाऊन टाकीन सगळं खाचेल की दुष्काळात गावले ना मसाला मी आणलाय बांगडा बावडून त्याला चटणी आणली आणि खातो शिजवलंय म्या तू काय केलंय रे तू काय केलंयस आयता आलायस ते आलायस आयत्या घोड्यावर नवरा तालीवार आता आलाय ते बिन तटली घेता अरे गणा ह्याला दिवे का हाकलून बिन बोला मेहमान मामा बिनबुला मेहमान मी नाही होत तुम्ही सगळे तुम्ही अहो ही पार्टीच माझ्या या फकड्यानं पार्टी दिल्या हो माझ्या कुणी दिली पार्टी
नीट बोल की तेच के मग कुठल्या रांडाचा म्हटला की मी पार्टी दिल्या म्हणून मला ह्यो रांडाचा म्हटलं नाही. अरे मी पैसे दिले तुला सुजवीन घेत असाच मी काय म्हटलं मी दिली पार्टी म्हणून पार्टी आहे म्हणून सांगितलं होतं. हे चिमणी तोट्या इथं एक बोलतोय तिथं एक बोलतोय. पार्टी केल्या. अरे राजा आम्हाला कांदा नाही लावलं सगळी पेस्ट करून बायकोला म्हणलं पेस्ट कर जेवणाची पार्टी आहे. ती बी पाट्या वाटून मिक्सरवर नाही. हा पाट्या वाटलं पाट्या बायकून झाला खरं सांगायचा की अहो ह्यो एकटाच नव्हतं तुम्ही तिघं पण माझा मौन होता या राजा देव माणूस आहे हा, देव माणूस आहे. देव माणूस आहे राजा. हा? होय आणि राजाची पार्टी आहे सगळं राजाने दिलंय आणि लगेच 1000 काढून दिलं राजाने पार्टी करायला. ए वजा आता जर कोणी टेम्पोपणा केला का नाही लक्या फडक कुठे आहे रे? हाय की. तुला हलवायचं का तरुण तिथं? होय 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 ती बघूनच न्यायचं आहे मला फडक्यानं. ए बाबा असं काही करू नका. ए कोणी काय राजाला म्हणायचं नाही बरं का. राजा आम्ही काय बोललो काय राजा म्हणजे देव माणूस. होय होय ते लागल खाली जर हलव राजा राजा लय भारी मटण करत ते जाते खाऊन बघा नाना मग ती मामा वजा शिजलंय खरं ओय 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 बघा ना. आईच्या गावात राजा भाऊ अजून किती आहे लागेल. हे काय 10 मिनिटात होते राजा एक तुकडा खाऊन बघ शिजलंय का. हा शिजलंय का बघा हाडूक हाडूक घे. वजा शिजलंय बरं का चांगलंच आपण कसं जेवायला ए उजीर ए राजा भाऊ झाले काय आवरा लोक लगा तुला पण इथं हे वाडा लागायच्या भुका लागली ते लय भुका लागली वाढायला हो अध्यक्ष अरे याला कोणी अजून बोलवलंय. अरे मी कशाला बोलवलंय तेव्हा मग का आम्ही बोलवलंय मी बया काही मोटर चालू करायला आहेस का मी येतो की मोटर चालू करून. मोटर कुठं चालू करायला जेवायला पार्टी आहे ना मग जेवायला तर. अरे असू दे की मॅच आणलं मला दिसणं झालं येताना चल म्हटलं असू दे खाऊ काय मी बघून घेऊन जातोय ते कुठं फडक कुठं आहे यार काम केलं की दुकान कुठे घातला घेऊन जातो. अजून कुणा कुणाला सांगितलं ती चार अरे मी फक्त बाणा भाऊला सांगितलं होतं. त्यांनी त्याला आणलंय मी नाही आणलं. अरे पण त्या चष्म्यानं कुणाला सांगितलं का ती चार ए बाळ्या तू कोणाला आवाज देऊन आला नाहीस ना. मी कशाला आवाज नाही देते मला ह्यानं सांगितलं पार्टी चल म्हणताना मी आलो मी कशाला गावाला सांगत बसतो तेव्हा. बाणभाऊची वाटणीला जी पीस येते ते त्यातलं बाणभाऊ त्याला ते जाऊ का तिकटाट करू. अरे त्याला बी वाडा मी देतो माझ्या बसलं काय 2 घास त्याला बी ताट करा की दोघं गुंतून घेऊ दे आपला पण खाऊया की कटू दे बर का चांगलं. वजा अरे का सगळं शिजलंय सगळं झालंय ही सगळी तयारी आहे आणि भाकऱ्या कुठे आहे तर भाकऱ्या आणू बी नको म्हटलास. अध्यक्ष माझं पण लक्ष झालं नाही भाकऱ्या नाही त्या अहो मग खायचं कशानं दगडा संग खायचं का. वजा अरे मी मटण दिलं तू भाकरी आणणार होतास मग भाकरी आहेत त्या कुठं अरे खायचं कशा बरं होय होय आम्ही पण घरात सांगितलं भाकऱ्या करू नका म्हणून बिन भाकऱ्याचा आलो इथं काय करायचं आता. अवय ए वजा तू कुणाला सांगितलंयस का भाकरी बिकरी घेऊन यायला आम्हाला जसं सांगितलंयस भाऊला त्याला चटणी घेऊन ये मला कांद बिंद घेऊन ये तसं कुणाला सांगितलंयस का कुणाला दिलंच का आवत ना तसं तू भाकरीचं काय करायचं. अरे भाकरीचं काय काय करायचं करा भाकरीचे ए, वजीर ते राहू दे भाकरी मला दुर्नाक नाही 4 पीस भाकरी तेवढ्या तू काय घेऊन दिलं? त्याला घरी काय तू त्या घराकडे. ए थांबा काय लगा भाकऱ्या 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 लावलंय या मी म्हणलं ना भाकऱ्या आण तू आणते की मी भाकऱ्या अरे कुठं आणतो भाकऱ्या तुम्हाला काय करायचंय जावा आण जावा. आण जा. असं घेऊन असं आलो पहिलं भाकरीचं नियोजन. आलो भाकऱ्या घेऊन. आणि कुठून ते ती बघल काय करायचं नाही तर मी बघून घेऊन जाणार बरं का मी आता सांगतोय ए, राजूभाऊ, तुमची काय पद्धती चालली भगुल घेऊन जागा भगुल घेऊन जागा आईच्या गावात सकाळपासून लगा मटण मटण पार्टी पार्टीच करते भाकरीच कुठे गेलं ते आता भाकरीच कस करायला दिलं
एकच नंबर आहे लगा वजा लगा काय देऊ लावते काय कळणं झाले कधी याचं काय माहिती बकऱ्या हा पाखरे बकऱ्या हा? बकऱ्या बाकरे लोक माझ्या लोक बाकरे लोक तू कुठले आणले आणि लगेच एवढे दिलेत कसं काय अहो राजा भाऊ भाकऱ्या ठेवल्या असतील लपून गंमत करत असं भाकरी कुठून आले एवढे अध्यक्ष बिघडला का तुम्ही तर घेऊन आला चेष्टा बिष्टा करते काय अरे तू बाकरे आता घेऊन आलायस की सरतय माझ्या लोक असं केलं पण असं बाकरे घेऊन आले लोक इथं नियोजन लावलंय काय कोण कोण गाबडे आहेत राजा दिसतोय वजा आहे लक्की आहे हा घाना पैलवान भाना भाऊ आणि उजा आड्या कोण आहे हा ते शेजारी हे चष्मावाला मला मग तरच सांगत नव्हता काय थांबा आता बघतो यांचा कार्यक्रमच लावतो ह्यानं नियोजन लावलं का नाही हॅलो काय झालं नियोजनाचं आणलंच का नाही गुत्त कर नियोजन लाव पाठतशी आता या तिघांनी सोडत नाही हा हा आता बघतो आता या तिघांच्या पायात बाकीच्यासनी व्याज जायला लागणार आहे आता वरिष्ठासनी माझी किंमत कळेल माया हवलदार काय चुकीचा नव्हता बघतो जे काय काकडं नाही तिघाच्या ती गाठ टाकली तर माया हवलदार नाव सांगत नाही खावा खावा कळभर मटण खावा आज शेवटचीच पराठे तुमची वा इथनं पुढं तुम्हाला मटणाचा वास सुद्धा येऊन देत नाही आता इथनं पुढं पिठलं भाकरी आणि माया हवलदार दांडक नाही सुजवली ना तर नाव सांगत नाही माझं याचं फोटोच काढतो सगळ्यांचं आयला सगळी दिसते वजा कुठे गेला यातनं अरे आता तर तू तिकडे होतास आणि इतक्या तिकडे कसं काय आलास बर वजा ए वजा काय मला बेगाल तू काय हा बस झालं तू इकडे आलास आता तुला इथनच उचलून येतो हो हो तुलाच घेऊन जातो का म्हणून बॉम्बला लावायच शेमगत चुकलाय काय काय ते डोक्यावर पडले कांदा काय कांदा काय खायला आणलाय कांदा ते मटणात घालाय कांदा
कांदा आणलाय खायला इथं मटणात घालाय का आपण खायला. कोण दिलं वाटायला लागले गाणं भाऊगच. हे लक्क्या नुसतं त्याच्यावर मन घालत बस नको. त्याच्यावर कट आलाय का बघ. एखादा रवा काढून खाऊन शिजला भिजलाय का बघ. बघते की मामा. हा? काय शिजला का लगे 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 थांबा शिजले बघ. लगे ती राहू दे बघ. ती राहू दे बघ. काय बघू लगे अरे सुरी माझ्या नारड्यावर फिरत होती अशी. काय सुरी जाऊन फिरत होती इकडे जात होती इकडे जात होती. मामा हा का बरं? हा. हा, तरी मला वाटलेलं तुम्हाला म्हणलेलं का नाही घेऊन येऊन आला म्हणून. हा? लगे लगा मी दारू पिऊन आली मी. मग काय घेऊन आलाय. लगे खरंच मला इकडे इकडे जात होती. जाऊ दे ग बसा जेवण आपलं घरी जाऊन झोपा जावा. कालवा लावलाय उगाच. हे अरे काय झाले तुम्हाला जरा गप बसा की तुम्ही. आला का शिजलंय एक नंबर मध्ये आता घेऊया की वाढून टाक. राजभाऊ आवडीचा बसू जेवा. तीच म्हणतो तुम्ही पडक्यान घेऊ खाली. घ्या घ्या. पातेलं खाली ठेव. ए नक्या अरे असं काय आवाज करतोय तू. ए राजा अरे मी कुठे काय बोलले. मग आता कोणी म्हटलं पातेलं खाली ठेवू. त्याला खाली ठेव. ए वजा अरे असं काय करायला लागलंय. तुझंच पातेलं आहे काय की तुला काय नाही म्हणलो मी तेव्हा. पण असलं बलत चलता आवाज काढू नको कुत्र्या का वरायला लागत. माझा पात्याला मटण सगळं माझा आहे. तुझं नाही तुझ्या बाचं नाही कोणाच नाही. मी आणलंय मटण सगळं इथं माझा आहे. तुझं नाही. मी तुला एक सुद्धा पीस देणार नाही. मला बी देणार नाही. मला बी देणार नाही. मला बी देणार नाही तो. तू चेष्टा नको करू. तुला आता सांगतोय तू नाही देणार पिझ्झा. तुला काय करायचं कर. नाही देणार माझा आहे मटण. इकडे पण कोण नाही. इकडे पण कोण नाही. लक्या रस्ता मोकळाय. चल. पातील कशा लागली. काय दोन आहे मामा तुम्ही का काय दोन आहे पातळी घेऊन. काय नाही वाईस पार्टी. परटे आणि मला चुकून. पण आज मला कळत तू किती सारते. अख्या गावात बोलून सांगत होता माझा लाडका बाबा मामा माझा लाडका बाबा मामा आणि पार्टीला मला चुकवून चाललाय. आज मला कळलं मी तुझा कवच मामा आहे ते. हा पावशेर मटण वाढव. मामा कशाला 3 किलो पास होते आम्हाला. कशाला अक्का माझ्या एकट्यासाठी पावशेर पाहिजे. बरोबर सांगतो तू आईला कशाला बोलत आहे. सोडा पावशेर वाढव. होय परडे द्या आणि मामा येत ना. नियम बंद केलंय कळ. होय होय माप काढा नाही काय तर क्युरी हुडकायला. बरोबर. किती वाजता यायचं 8 वाजता. या रात चला. हा ओके जा मग कोणाला काय बोलत नाही काय बोलत नाही जा.